पाकिस्तानमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यातली सर्वात मोठी स्टोरी ही आहे की यात चीनचे 2 नागरिक ठरवून मारले गेले. पाकिस्तानात दहशतवादी घटना होणं ही जगासाठी नवीन गोष्ट नाही. पण ज्यांनी दहशतवाद पोचला त्यांच्याच देशात ज्या पद्धतीने हल्ले होत आहेत ते पाहून धास्ती वाढली आहे ती बीजिंगमध्ये. कारण कराची विमानतळाबाहेर झालेल्या स्फोटाची जबाबदारी घेतली आहे ती बलुचिस्तानमधील फुटीरतावादी गटाने. बलोच लिबरेशन आर्मी असं या गटाचं नाव. स्फोट घडवून आणण्यासाठी या गटाने एका वाहनाचा वापर केला ज्यात चीनच्या प्रकल्पांमध्ये काम करणारे काही इंजिनियर जखमी झालेत, तर चीनच्याच 2 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चीनकडून जी प्रतिक्रिया आली आहे ती पाकिस्तानची भीती वाढवणारी आहे. पाकिस्तानने या घटनेचा सखोल तपास करावा आणि आमच्या नागरिकांना न्याय देणं ही जबाबदारी पाकिस्तानची आहे. पाकिस्तान आणि चीन मध्य आशियातील व्यापाराचा मार्ग सोपा करण्यासाठी ज्या चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे सीपेकवर काम करतायत त्यावरच हा थेट हल्ला आहे. बीजिंगला धास्ती भरवणं हा या हल्ल्यामागचा उद्देश नेमका का आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणारच आहे. याशिवाय चीनशी संबंधित गुंतवणूक पाकिस्तानमध्ये कशी रडारवर आली आहे तीही या व्हिडिओत पाहायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, मटा इंटरनॅशनल हे आमचं नवीन चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. शी जिनपिंग यांच्या BRI म्हणजेच बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचाच भाग आहे सीपॅक. चीन आणि पाकिस्तान यांनी 2015ला सीपॅकसाठी करार केला. नवाज शरीफ यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत जवळपास $46 बिलियन किमतीचे 51 करार केले, ज्या अंतर्गत चीनकडून पाकिस्तानमध्ये रेल्वे, रस्तेमार्ग, दळणवळणाची साधने आणि बंदरांचा विकास केला जाईल. या अंतर्गत चीनमधील शिनजियांग ते पाकिस्तानमधील ग्वादार पोर्ट आणि कराची बंदर जोडण्याचं नियोजन सुरू झालं. चीनला युरोप, पश्चिम आशिया आणि मध्य आशियात व्यापार करण्यासाठी पाकिस्तानचा मार्ग अत्यंत जवळचा आहे. याचसाठी चीनने सिपेकचं जाळं पाकिस्तानवर टाकलं आणि पाकिस्तानच्या माध्यमातून स्ट्रेट ऑफ मलक्काला बायपास करण्याचं नियोजन करण्यात आलं. चीनला सध्या युरेशियामध्ये व्यापार करायचा तर दक्षिण चीन समुद्र आणि त्यानंतर स्ट्रेट ऑफ मलक्काचा मार्ग वापरावा लागतो, ज्यासाठी वेळ आणि इंधन दोन्ही प्रचंड प्रमाणात खर्च होतं. पाकिस्तानसोबत हा करार झाला खरा, पण त्यात अनेक अडचणी आल्या. पाकिस्तानचं कर्ज यामुळे एवढं वाढलंय की एकूण जे कर्ज इस्लामाबादने घेतलंय त्यातलं 1/4 फक्त चीनचं आहे. याशिवाय बलुचिस्तानमधील फुटीर गटांनी वेळोवेळी चीनच्या कामगारांना टार्गेट करून अडचणीत आणलंय. परिणामी हा प्रकल्प प्रचंड लांबला आणि पाकिस्तानला अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याची जी अपेक्षा होती ती फोल ठरली. यात शेवटी फायदा चीनचा होणार आहे, कारण शिनजियांगपासून रस्ते मार्गाने थेट ग्वादार बंदराचा ॲक्सेस चीनला मिळतोय आणि ग्वादार बंदरापासून पुढे इराण, आखाती देश आणि मध्य आशियातील देशांसोबत व्यापार अत्यंत सोपा होणार आहे. आता पाकिस्तानमधील सातत्याने होणाऱ्या दहशतवादी घटना या चीनसाठी अत्यंत डोकेदुखी ठरत आहेत. कराचीतील घटनेची चौकशी करून गुन्हेगारांना शिक्षा देणं हे पाकिस्तानचं कर्तव्य असल्याचं चीनने म्हटलंय. आमची पाकिस्तानमधील गुंतवणूक, या प्रकल्पांवर काम करणारे कामगार आणि सर्व प्रकल्प यांच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानने घ्यावी अशी मागणी चीनने केली आहे. बलूचमधल्या फुटीरतावादी गटांचा उद्देश स्पष्ट आहे. चीनची जी गुंतवणूक येते त्याभोवती भीतीचं वातावरण तयार करायचं आणि या प्रकल्पांचं काम एवढं लांबवायचं की पाकिस्तानला त्याला खर्च करणं अशक्य झालं पाहिजे. बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील धगधगणारा भाग आहे आणि 1947 पासून अशीच परिस्थिती आहे. या भागातील नैसर्गिक संपत्ती काढून त्याचा फायदा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी केला जातो. मात्र बलुचिस्तानचा विकास अजून झालेला नसल्यामुळे असे गट तयार झालेत. चीनच्या गुंतवणुकीच्या विरोधातही बलुचिस्तानमध्ये मोठा रोष आहे. पाकिस्तानकडून सातत्याने बलुचिस्तानच्या परिस्थितीसाठी भारतावर आरोप केला जातो. बलुचिस्तानच्या घटना भारताकडून घडून आणल्या जातात आणि या दहशतवाद्यांना भारताकडून बळ दिलं जातं असा आरोप पाकिस्तानकडून नेहमी होतो. बलुचिस्तानच्या विरोधामुळे पाकिस्तानला आतापर्यंत मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आणि चीनच्या मनातही पाकिस्तानमधील गुंतवणूक सुरक्षित नसल्याची भावना तयार होते. अर्थातच पाकिस्तानने काश्मीरमध्ये जे केलंय त्या कर्माचीच ही फळं आहेत असं आपण म्हणू शकतो. पण एक भारतीय म्हणून चीनच्या पाकिस्तानमधल्या या गुंतवणुकीकडे तुम्ही कसं पाहता? बलुचिस्तानची ही भूमिका योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा.